नमस्कार. सुनंदा देशमुख टेरेस गार्डनमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. मी आज आपल्याला हे देशी गुलाब संबंधी सांगणार आहे. हा आपला गावरान गुलाब आहे. याला देशी गुलाबही म्हणतात हिंदीत. तर हा अगदी सहज लागते कटिंगने. याची हे अशी एवढी कटिंग घेतली 6-7 इंचाची, लावली की अगदी सहज लागते हा गुलाब. लावायला इझी आहे आणि याची जास्त केअरही करावं लागत नाही. फक्त आठवड्यातून 15 दिवसातून, एका महिन्यातून याला कोणतंही खत टाकलं तर चालते. आपण कावडंग कंपोस्ट, किचन वेस्ट कंपोस्ट किंवा आपलं वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत, हे यापैकी कोणतंही खत टाकू शकतात. त्याशिवाय कांद्याचं, लसणाचं आणि बटाट्याच्या सालींचं पाणी टाकू शकतात किंवा केळीची साल वाळवून त्याचं मिक्सरमध्ये बारीक करून ते दर महिन्याला 2-2 चमचे केळीच्या सालीचं पावडर टाकलं तर त्यानेही खूप छान फुलं येतात. फुलं भरपूर येतात. फुलांचा आकार मोठा असते आणि कलरही छान येतो डार्क. तर आणि चांगल्या वेल ड्रेन मातीत लावावं लागते. हा हा काय कोणताही गुलाब चांगल्या वेल ड्रेन मातीत लावल्यास चांगला राहतो. याच्यात पाणी जास्त साचून राहिल्यास किंवा मातीने पाणी धरून ठेवलं तर गुलाबाची वाढ चांगली होत नाही. भरपूर सूर्यप्रकाश, एका महिन्यातून खत आणि चांगल्या मातीत अशा प्रकारे गुलाब लावला तर गुलाबाला भरपूर फुलं येतात आणि गुलाबाची वाढही चांगली होते. सदृढ असं झाड होते आपलं गुलाबाचं. आणि त्याच्यावर कुठला मिलीबग किंवा ते काळा मावा वगैरे याचा अटॅक झाल्यास लसणाचा लसूण, 3 लसणाच्या पाकळ्या, 2-3 हिरव्या मिरच्या आणि थोडं अद्रक, जिंजर हे सगळं बारीक कुटून पाण्यात भिजू घालायचं रात्रभर आणि सकाळी त्याचा स्प्रे करायचा. अर्ली मॉर्निंग किंवा संध्याकाळी 5 नंतर झाडांवर स्प्रे केल्यामुळे काय होते, झाडांवरचा जो रोग पडलेला असेल झाडांवर तो बऱ्याच प्रमाणात कमी होते. याशिवाय थोडासा आपला खाण्याचा सोडा किंवा शॅम्पू टाकला त्याच्यात तर त्याचा रिझल्ट आणखी चांगला मिळते. की बडिंगची गुलाबाची कटिंग तरी लागणार नाही, पण ह्या आपल्या देशी गुलाबाची कटिंग लवकर लागते आणि भरपूर सूर्यप्रकाश पाहिजे याला. सूर्यप्रकाशात चांगले सकाळपासून अगदी 12-1 वाजेपर्यंत ऊन आलं तरी अं, गुलाबाची वाढ चांगली होते. आणि घरीच आपल्याला कुंडीत फुलं झाडं लावल्यामुळे आपल्याला देवपूजेसाठी फुलं मिळतात. आणि एखादं फळाचं झाड लावलं तर असं ड्रॅगन फ्रूट वगैरे कोणतेही झाड आपण लावू शकतो आणि ऑर्गॅनिक स्प्रे केला आणि चांगलं ऑर्गॅनिक खत दिल्यामुळे त्या खताचं आपल्याला चांगले फळं आणि फुलं मिळतात. आणि गार्डनिंग केल्यामुळे आपल्या टेन्शनही कमी होते, जरा स्ट्रेस फ्री राहतो आपण. त्यासाठी प्रत्येकाने गार्डनिंग करावं असं मला वाटते. आणि पर्यावरणालाही मदत होते.